राज्यभरात आज पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडते आणि पुण्यात सुद्धा पुण्यातल्या पुणे पोलिसांच्या या मुख्यालयात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे। शारीरिक चाचण्या ज्या आहेत ते या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि राज्यभरात साधारणतः 17,000पेक्षा जास्त जागांवरती ही पोलीस भरती पार पडते। तर पुण्यात सुद्धा 202 जागांवरती ही पोलीस भरती या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळते आणि पुणे एकूण शहर आणि जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी या पोलीस भरतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो राज्यभरातील तरुण या ठिकाणी येऊन या सगळ्या भरतीला सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळतं आणि पुणे पोलिसांचं अतिशय सूक्ष्म नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। रोहिदास पवार सर आता आपल्यासोबत आहेत। सर, पोलीस भरती या ठिकाणी पार पडते आणि काय नेमकं नियोजन आहे, किती साधारणतः पुणे पोलिसांच्या जागांची आज भरती केली जाणार आहे? पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये चालक पोलीस शिपाई ह्या पदांची भरती आहे। आजपासून भरती प्रक्रिया चालू झाली असून 12 जुलैपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे। टोटल 202 पदं आहेत आणि 20,300 अर्ज आपल्याला प्राप्त आहेत। आपण साधारण आज 500 उमेदवार बोलवले आहेत। त्यानंतर 700, 1000 आणि 1,500 प्रमाणे आपण उमेदवार रोज कॉल करणार आहोत। ह्या भरती प्रक्रियेमध्ये आपण जे शारीरिक मोजमाप आहे त्यासाठी डिजिटल जे मशीन आहेत त्यांचा आपण वापर केलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांचं बायोमेट्रिक थंब इम्प्रेशन घेणे, RFID द्वारे त्यांचं रनिंग घेणं आणि त्याचप्रमाणे लेझर बीमद्वारे त्यांचे शॉर्टपुटचे डिस्टन्स घेणं, अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा एक प्रभावी वापर केलेला आहे, जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप राहणार नाही आणि ही भरती पारदर्शी राहील ह्या स्वरूपाची आम्ही उपाययोजना केलेली आहेत। पण काय तरुणांना काय नेमकं आव्हान करणार, कारण या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी काही आमिषसुद्धा दाखवली जातात, या सगळ्या परत तुमचं काय नेमकं आव्हान? याच्यामध्ये आम्ही जी भरती प्रक्रिया आहे याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे। त्याचप्रमाणे पूर्ण ग्राउंडमध्ये CCTV कॅमेरे आहेत, प्रत्येक इव्हेंटला CCTV कॅमेरे आहेत। प्रत्येक इव्हेंट झाल्यानंतर त्याला ते मार्क दाखवले जातात, त्या ठिकाणी सही घेतली जाते। त्यामुळे कुठेही कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करण्यास या ठिकाणी वाव नाही। त्यामुळे मी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होण्यास अजिबात वाव नाही आहे। त्यामुळे अतिशय पारदर्शी भरती प्रक्रिया होणार आहे। सर्वांनी आमचा विश्वास ठेवावा आणि सगळ्यांनी साथ द्यावी त्याला। तर जसं सांगितलं रोहिदास पवारांनी की यामध्ये कुठलाही गैरप्रकार होणार नाही, कारण तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे। त्यामुळे तरुणांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये आणि या भरती प्रक्रियेला सामोरं जावं, अशा पद्धतीचं आवाहन हे पुणे पोलिसांकडून करण्यात आलं आहे। कॅमेरामन अनिकेत सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।